हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गणित या विषयातील स्वाध्याय आपण सोडून घेत आहोत. यामध्ये यापूर्वी आपण स्वाध्याय 1.1, 2.2, 2.1 असे 2 स्वाध्याय सोडून घेतलेले आहेत. तर आज आपल्याला स्वाध्याय 2.2 या स्वाध्यायातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायचं आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, ऋण 5/7 व ऋण 8/13 यांच्या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? खालील पर्यायातील आपल्याला परिमेय संख्या शोधायची आहे. सर्वात आधी 6/8 असणार नाही. का असणार नाही? तर या दिलेल्या दोन्ही संख्या ऋण आहेत, याचा अर्थ दोन्हीच्या दरम्यानची संख्या ही ऋणच असणार आहे. 0.7 ही सुद्धा संख्या असणार नाही. आता ऋण 13/21 आणि ऋण 21/14 या दोन्हीपैकी एक असणारे आहे. तर ऋण 21/14 ही सुद्धा असू शकणार नाही, कारण ही अंशाधिक संख्या आहे आणि हे दोन्ही छेदाधिक अपूर्णांक आहेत. म्हणजे यातील संख्या ही छेदाधिकच असणार आहे, जी 13/21 आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये फक्त ऋण 13/21 ही संख्या दरम्यान असेल. पर्याय क्रमांक 1 येईल. दुसरा प्रश्न आहे, 2/4 वजा 5/9 7/-3 वजा 6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? 2/4 ऋण 5/9 7/3 ऋण 6/2 या परिमेय संख्येपैकी कोणती पूर्णांक संख्या आहे? आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर ज्यांचा छेद 1 असतो ही पूर्णांक संख्या. आता यातील जर विचार केला आपण 2/4ला जर भागला आपण तर येईल 0.5 जी पूर्णांक नाही. ऋण 5/9 याला सुद्धा जर आपण भागलं तर 0. जवळपास 9 5 45 0.55 असे काही समथिंग येईल. 7/3 बरोबर येईल ऋण 3 2 6 1 उरले 3 त्रिक 3 अशा पद्धतीने येईल. आणि ऋण 6/2 बेक बे बेत्रिक 6 म्हणजेच ऋण 3 हे पूर्णांक, म्हणजेच ऋण 6/2 ही संख्या पूर्णांक संख्या आहे. तिसरा प्रश्न, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना डॅश डॅश म्हणतात. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते म्हणजे भाग कधीही खंडित होत नाही आणि त्यामध्ये विशिष्ट अंक किंवा संख्या गट यांची पुनरावृत्ती त्यांना म्हणतो आपण परिमेय संख्या. ही परिमेय संख्येची व्याख्या आहे. पर्याय क्रमांक 3, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी कोणती आहे? चौथा प्रश्न आहे, पहिला दिलेल्या परिमेय संख्या अखंड व आवर्ती दशांश रूप हे बरोबर आहे. दुसरा पर्याय दिलेला नैसर्गिक संख्या धन पूर्णांक संख्यांचा समूह बरोबर. सर्व धन पूर्णांक संख्या या नैसर्गिक संख्या असतात, म्हणजे दुसरं हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय दिलेला पूर्णांक संख्या धन व ऋण संख्यांचा समूह हे सुद्धा बरोबर आहे. सर्व धन संख्या 0 आणि ऋण संख्या यांनी मिळून पूर्णांक संख्या तयार होतात, म्हणजे सर्व धन संख्या पूर्णांक असतातच आणि ऋण संख्या सुद्धा पूर्णांक असतात, म्हणजे तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. चौथा आहे पूर्ण संख्या म्हणजे मोज संख्यांचा समूह, जे चुकीचं आहे. पूर्ण संख्या म्हणजे 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या म्हणतो. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या म्हणतो, म्हणजेच फक्त मोज संख्यांचा समूह नाही तर त्यामध्ये 0 हे अंकसुद्धा असणार आहे, तेव्हा ते पूर्ण संख्या तयार होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा चुकीची जोडी दिलेली आहे. पाचवा प्रश्न आता, पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? अखंड आवर्ती. अखंड कशाला म्हणायचं? अखंड आवर्ती कशाला म्हणायचं? तर ज्या दशांश रूपामध्ये एखादा अंक किंवा अंकांचा गट हा पुन्हा पुन्हा येत असतो, पुन्हा त्याला म्हणायचं अखंड आवर्ती. आणि आवर्ती दशांसाठी आपण जो गट पूर्ण येतो त्याच्यावर आपण एक रेषा ओढतो, आडवी रेषा ओढतो. 9.165 ही अखंड व आवर्ती आहे. 9.165 इथं पुढं काही दिलेलं म्हणजे हे खंडित आहे. 0.9165 हे सुद्धा खंडित आहे. 91.65 हे सुद्धा खंडित आहे. पण पर्याय क्रमांक 1 मधील 9.165 आवर्ती आडवी रेषा म्हणजे 165चा हा गट पुन्हा पुन्हा येणार आहे, म्हणजे याचं उत्तर साधारण असं असणार आहे 165 अशा पद्धतीनं हा गट पुन्हा पुन्हा असणार आहे. सहावा प्रश्न, पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? आता पुढील पर्यायामधील मोठी पूर्णांक संख्या कोणती? एक तर ऋण 102 ही पूर्णांक संख्या नाही, ऋण 100 ऋण 66 आणि 0. संख्या रेषेवर जर आपण पाहिलं तर शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात
आणि उजवीकडची संख्या ही डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते, याचा अर्थ 0 ही सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे. दिलेल्या पर्यायातील सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे. ऋण 66 ऋण 100 हे त्याच्यापेक्षा लहान असतील, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 7वा प्रश्न आहे, पुढीलपैकी खंडित दशांश संख्या कोणती? आता इथं पहिल्या या प्रश्नात विचारलं होतं आपल्याला अखंड आवर्ती संख्या कोणती विचारलं होतं. इथं विचारलेलं खंडित दशांश संख्या कोणती? पहिला पर्याय दिलेला आहे, त्याचं निरीक्षण करा. 0.555 डॅश डॅश डॅश, याचा अर्थ हे 0.555 हे सतत चालणार आहे. त्याच पद्धतीनं दुसऱ्या पर्यायात सुद्धा 5.5 डॅश 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 दिलेला आहे, याचा अर्थ पुढं 5 सतत असं वाढत चाललेलं आहे. 5.55 याचा अर्थ इथं 55ची पुनरावृत्ती झालेली आहे, इथं खंडित झालेलं नाही. आणि चौथ्या प्रश्नामध्ये 0.555 ही खंडित संख्या दर्शवते, ही खंडित दशांश संख्या दर्शवते. याचं उत्तर असेल पर्याय 4. 8वा प्रश्न, 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी लागेल? आता एखाद्या संख्येचा पूर्णांक संख्येमध्ये कधी रूपांतर होतं, तर अंश हा छेदाच्या पट्टीत असला पाहिजे. आता छेद 7 आहे, याचा अर्थ अंश काय असला पाहिजे? 14, 21 किंवा 35, 28, 35 अशा पद्धतीनं असला पाहिजे. आता 13/7 ही संख्या दिलेली आहे, याचा अर्थ ही संख्या 1पेक्षा मोठी आहे आणि 2पेक्षा लहान आहे. तर 13/7 मध्ये किती मिळवलं की पूर्णांक संख्या मिळणार आहे? तर यात 13मध्ये 1 मिळवलं असतात ती 14, म्हणजे ही 7च्या पटील संख्या तयार होणार आहे. भागिले 7 जर केलं तर 2 येईल, म्हणजे 13/7 मध्ये 1/7 मिळवावं लागेल. त्यामुळे आपल्याला त्यापुढील पूर्णांक संख्या मिळणार आहे, जो पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. 7/10 पूर्णांक एका संख्येत दाखवायचा आहे, तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल? अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद. अंश काय करतो? किती भाग घ्यायचे, किती भाग घेतले हे दर्शवतं. आणि छेद हा एखाद्या घटकाचे किती भाग करायचे, किती भाग करायचे हे दर्शवतं. इथं छेद 10 आहे, याचा अर्थ एकाचे 10 भाग करावे लागतील, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, संख्या रेषेवर ऋण 2 या संख्येमध्ये धन 5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारा योग्य आकृती पुढीलपैकी कोणती? इथं आकृत्या काढून दिलेल्या आहे, संख्या रेषा काढलेल्या आहे आणि बाणाच्या साह्यानं त्यांची बेरीज किती येईल हे दर्शवलेलं आहे. इथं पहा, मिळवायचं म्हणजे आपल्याला जितकी घरं मिळवायची तितकी घरं उजवीकडे जायचं आहे. आता इथं धन 5 मिळवायचं आहे, म्हणजे उजवीकडे 5 घरं जायचं आहे. जर ऋण 5 मिळवायचं असतं तर आपण डावीकडे 5 घरं गेलो असतो. आता ऋण 2 पासून उजवीकडे 5, 1, 2, 3, 4 घरं गेलेले आहे, म्हणजे हे पर्याय चुकीचं आहे. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घरं पुढे गेलेलं आहे, याचा अर्थ हे सुद्धा चुकीचं आहे. आपल्याला मिळवायचं आहे 5, म्हणजे 5 घरं पुढे जायचं आहे. इथं तर +5 असताना -5 केलं, डावीकडे गेलेलं आहे, त्यामुळं हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आणि चौथ्या पर्यायामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5 घरं मिळवले, म्हणजे ऋण 2 अधिक 5 बरोबर 3. आणि इथं 3 हे उत्तर दर्शवलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. आता पुढचा एक प्रश्न आहे, 3/11 गुणिले 2/5, 3/11 गुणिले 2/5, 3 गुणिले 2 6, 11×5 55. संक्षिप्त रूप कुठं भाग कटवायचं वगैरे काही नसल्यामुळं सरळ उत्तर 6/55 असेल, जे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 2.2 मधले काही उदाहरणं समजून घेतलेली आहेत. याबद्दल काही शंका असेल तर आपण मला मेसेजच्या साहाय्याने विचारू शकता. धन्यवाद.